आज मी तुम्हाला खूप मस्त अशी गुलाबजामची रेसिपी दाखवणार आहे। मस्त अशी आपण इन्स्टंट गुलाबजाम बनवणार आहोत। बघा किती छान असे आपले गुलाबजाम झालेले आहेत। एकदम मस्त रसरशीत असे गुलाबजाम घरच्या घरी तयार होतात। एकदम हलवाई स्टाईल रेसिपी आपण सिंपल सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकतो। मस्त अशी ही गुलाबजामची रेसिपी आहे। नक्की करा तुम्ही पण ही रेसिपी। चला तर पाहूया आपण गुलाबजामची रेसिपी। गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे चितळेचं हे इन्स्टंट गुलाबजामचं पॅकेट घेतलेलं आहे। मस्त असं हे इन्स्टंट गुलाबजामचं पॅकेट आहे बघा। 200 ग्रॅमचं मी हे पॅकेट घेतलेलं आहे। चला तर आता मस्त असं आपण आता गुलाबजाम बनवायला सुरुवात करू। आता हे पॅकेट आपण फोडून घेऊया आणि एका भांड्यामध्ये ही पूर्ण पावडर काढून घेऊ। या भांड्यामध्ये बघा सर्व पावडर आपण इथे काढून घेतलेली आहे। एकदम मस्त असे गुलाबजाम तयार होतात बघा मैत्रिणींनो। आता यामध्ये आपण पावडर सर्व काढून घेतलेली आहे। छान आता पावडर आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं दूध वापरून छान मळून घ्यायची आहे। थोडं थोडं करत आपल्याला दूध घालायचं आहे। चला आता छान असं पीठ आपलं गुलाबजामचं मळून घेऊया। मस्त असं लागेल तसं नॉर्मल टेम्परेचरचं दूध आपण थोडं थोडं वापरणार आहोत आणि छान आपलं पीठ मळून घेणार आहोत। आता पीठ मळून घेण्यासाठी आपण बघा पावडरमध्ये छान थोडंसं दूध घातलंय आधी आणि छान मळून घेतलेलं आहे आणि लागेल तसं दूध घालून असं छान आपलं पीठ बघा तयार झालेलं आहे। आणि पीठ तयार झाल्यावर पण छान त्याला मळत राहायचे जेणेकरून गुलाबजाम बनवताना आपले गुलाबजाम अजिबात चिरणार नाही आणि मस्त असे गुलाबजाम आपले तयार होतील। एकदम मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे। नक्की तुम्ही पण करून बघा ही रेसिपी। बघा इथे छान मी पीठ मळून घेत आहे। पीठ मळून झालेलं आहे चांगलं। आता आपण आपल्याला हवे त्या साईजचे लहान मोठे गोळे घ्यायचे आणि छान हातावरती प्रेस करून छान आता मस्त हातावरती बघा प्रेस करून मी छान असे गुलाबजाम बनवून घेतलेला आहे। एका ताटात काढून घेऊ आणि लहान मोठे आपल्याला हवे तसे आपण अशाच पद्धतीने सर्व गुलाबजाम मस्त असे बनवून घेऊया। बघा इथे मी छान असं दाबून घेत आहे पीठ। हातावर आपल्याला चांगले प्रेस करायचे जेणेकरून त्याला चिरा अजिबात पडणार नाही आणि गुलाबजाम आपला फुटणार नाही। मस्त असे गुलाबजाम बघा तयार झालेले आहेत। छान लहान मोठे मी केलेले आहे। तुम्हाला हवे तसे करू शकता। मस्त असे आता आपले गुलाबजाम हे बघा तयार करून झालेले आहेत। आता आपण तळून घेणार आहोत। तळून घेण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे। तेल गरम करून घेऊया आणि आता आपण पाक बनवायची पण प्रोसेस बघूया। इथे पाक बनवण्यासाठी मी 1.5 वाटी साखर 1 मोठा ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि छान एका साईडला आपण पाक पण तयार करायला ठेवलेला आहे। यामध्ये बारीक केलेली आपण साखरेमध्ये बारीक केलेली विलायची पावडर वापरणार आहोत। विलायची पावडरने एकदम मस्त सुगंध येतो। आपल्या गुलाबजाम पण खूप चविष्ट होतात। आता बघा आपण एका साईडला पाकसुद्धा तयार करून घेणार आहोत आणि एका साईडला आपण सर्व असे गुलाबजाम मस्त तळून घेऊया। थोडे थोडे करत आपण सर्व गुलाबजाम आता छान बारीक गॅसवरती तळून घेऊया। बघा मी कढईमध्ये तेलामध्ये आपण छान गुलाबजाम घातलेले आहे। मस्त तळून झालेले आहेत बघा मैत्रिणींनो। किती छान झालेत गुलाबजाम तुम्ही बघू शकता। एकदम मस्त असे गुलाबजाम आपले झालेले आहेत तळून। आता काढून घेऊया आणि बाकीचे पण आपले गुलाबजाम तळून घेऊ। अजिबात गुलाबजाम चिरलेले सुद्धा नाही आहेत। मस्त बघा छान गोल गोल झालेले आहेत आणि मस्त फ्राय केलेत त्यांना दोन्ही सर्व साईडनी बघा किती छान कलर आलेला आहे गुलाबजामला। असेच आपण तळून घ्यायचे गुलाबजाम। आता सर्व गुलाबजाम आपण तळून घेणार आहोत। आता सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत बघा। किती मस्त झालेत का नाही गुलाबजाम आपले। आता थोडे 10 मिनिटं आपण थोडे थंड होऊन देऊया आणि मग आपण गुलाबजाम पाकामध्ये सोडणार आहोत। पाकामध्ये सोडायच्या आधी आपल्याला पाक बघा आपला पाकसुद्धा किती छान झालेला आहे। पाक पण थोडासा नॉर्मल होऊन देऊ आपण म्हणजे थंड करून घेऊ आणि यामध्ये आपण गुलाबजाम सोडूया। पाक बनवताना नेहमी असं मोठं भांडं घ्या जेणेकरून आपण जेव्हा गुलाबजाम पाकामध्ये सोडतो तर गुलाबजाम छान असे फुगतात। मग गुलाबजामला छान फुगण्यासाठी सुद्धा पाक पिल्यानंतरून त्या पातेल्यामध्ये जागा राहिली पाहिजे। अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम आता आपण घालून घेऊ पातेल्यामध्ये। बघा पाकसुद्धा एकदम मस्त तयार झालेला आहे। आता गुलाबजाम आपण यामध्ये काढून घेऊया। सर्व गुलाबजाम आपण पाकामध्ये टाकूया आणि मस्त गुलाबजाम आपण अर्धा पाऊण तास छान झाकून ठेवायचे।
अर्धा पाऊण तासानंतरून मस्त असे गुलाबजाम आपले पाक पितात आणि त्यामध्ये गुलाबजाम खूप छान लागतात खायला. इन्स्टंट गुलाबजाम आहे तरीसुद्धा एकदम माव्यासारखे गुलाबजाम लागतात आणि मस्त रसरशीत असे गुलाबजाम तयार होतात. अर्ध्या तासानंतरून आपले गुलाबजाम बघा किती छान झालेले आहेत. मी इथे एका डिशमध्ये गुलाबजाम आपले काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने गुलाबजामची ही रेसिपी करून बघा. बघा किती छान असे गुलाबजाम आपले तयार झालेत. इथे एक गुलाबजाम मी तुम्हाला चिरून दाखवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेत आपले गुलाबजाम. अजिबात कच्चे सुद्धा राहिलेले नाही आहेत. एवढे छान असे आपले गुलाबजाम तयार झालेत. नक्की मला कमेंट करून सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.